ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक सूचक विधान केलं। 2029च्या आधीच फडणवीस केंद्रामध्ये जातील आणि त्यांच्या जागी बावनकुळे मुख्यमंत्री होतील असा दावा त्यांनी केलेला आहे। तर एकनाथ शिंदे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं देखील राऊत पुढे म्हणाले। दरम्यान यावर सुधीर मुनगंटीवार आणि बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा। 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतात। त्यांना या संदर्भातली म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। नाही, एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत विचारलं असता त्यांनी मात्र मिश्किलपणे उत्तर दिलं। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पहा। आमचा देखील मोठा हे झालेला आहे, सोयाबीन निघालेलं नाही, दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। आमचा देखील मोठा हे झालेला आहे, सोयाबीन निघालेलं नाही, दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला।